बीड जिल्ह्यात दिवसा घरांची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जवळपास 5 लाख रुपये किमतीचा सोन्या चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। दिनांक 11 जुलै 2026 रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात चोरीची घटना घडली होती। घरातील व्यक्ती जेवण करून नातवांसह झोपली असताना रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला, त्यावेळी बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले। खोलीत जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट उभे होते आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले होते। कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले, तसेच गावातील इतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला। घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती घेतल्यानंतर हा गुन्हा गेवराई तालुक्यातील खांडवी तांडा परिसरातील काही आरोपींनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा शेषेराव राठोड, राहणार अंबुनाईक तांडा, गेवराई, हा आपल्या सासरवाडीच्या नाळवंडी तांडा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच त्याने आपल्या इतर 5 साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याची माहिती दिली। या प्रकरणातील इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने जुलै 11 रोजी वडवणी तालुक्यातील खापरवाडी तांडा येथेही घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली। त्यामुळे पिंपळनेर आणि वडवणी पोलीस ठाण्यातील असे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक करण्यात आलेल्या कृष्णा शेषेराव राठोड, वय 25 वर्षे, याच्याकडून जवळपास 3 तोळे सोने आणि 10 भार चांदी असा अंदाजे 5 लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शरद पवार करीत आहेत। ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौनवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेखा आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे।